रमजान ईद सणाच्या पार्श्वभूमीवर शीरकुर्मासाठी लागणाऱ्या तसेच इतर वस्तूंच्या दरात 20% वाढ झाली आहे। देशभरात मोठ्या संख्येने साजरा होणारा सण म्हणजे मुस्लिम समाजाचा रमजान ईद। मुस्लिम समाजातील नागरिक या काळात महिन्याभराचा उपवास करतात। रमजान ईदच्या दिवशी शीरकुर्मा तयार केला जातो। याच शीरकुर्म्याच्या साहित्य खरेदीसाठी उमरगा बाजारपेठामध्ये मोठी गर्दी पाहायला मिळाली। गेल्या काही महिन्यांपासून महागाईने मोठ्या प्रमाणावर डोके वर काढले आहे। शीरकुर्मा बनवण्यासाठी लागणाऱ्या साहित्यात जवळपास 15 ते 20% वाढ झाली आहे। त्यामुळे दुकानदारांना काही प्रमाणात माल विक्रीसाठी ठेवावा लागत आहे, कारण माल घेण्यासाठी येणारे ग्राहकही तेवढ्या प्रमाणात येत नाहीत। मालाच्या किमतीमध्ये 15 ते 20% रेट वाढल्याने ग्राहकांवर त्याचा परिणाम झाला आहे। मात्र सण असल्याने ग्राहक काटकसर करून वस्तू खरेदी करत आहेत। महागाई वाढल्याने 30 ते 40% ग्राहकांमध्ये फरक पडला आहे। त्याचा परिणाम सहन करावा लागत आहे, असे यावेळी व्यावसायिकाने सांगितले। मीर भगवान मानठाळ मसाल्याची ड्रायफ्रूटची दुकान आहे। काजूचा भाव वाढले, बदामचा भाव आणि आपला चिरंजीव आणि पिस्ता अक्रोड खर्चातून एवढ्या 100 ते 150 किलो माझी वाढ आहे। गेल्या वर्षी सरासरी भाव किती होते? गेल्या वर्षी 1800 रुपये पिस्ता होता, या वर्षी 2150 आहे। आणि काजू गेल्या वर्षाला 820 रुपये होते, आता 960 रुपये आहे। यंदा ग्राहकाचा रिस्पॉन्स कसा आहे? धंद्याचा रिस्पॉन्स लई कमी आहे। इराक आणि अमेरिका युद्धाचा काय परिणाम झाला का ड्रायफ्रूटवर? हां, लई ड्रायफ्रूटवर परिणाम झाला आहे। कोणत्या व्यापाऱ्यामध्ये अजून व्यापार तर सुटला नाही। राहिले 4 दिवस व्यापाराचे, नाहीतर 8 दिवस पहिल्यापासून व्यापार चालू असतात। यावर्षी